नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे AHDS 232 या तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय विचारतील. तर आपण बघणार आहे IMP क्वेश्चन्स, प्रोसिजर आणि स्पॉटिंग हे कशा प्रकारे असणार आहे ते. तर आता आपण बघूया आपलं काय काय IMP क्वेश्चन्स असतील, स्पॉटिंग कसं असेल आणि बाकी सर्व काही कसं असेल ते. AHDS 232 क्रेडिट 1+1. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया आपल्याला प्रोसिजर ही. प्रोसिजर मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं प्रिपरेशन ऑफ खवा, प्रिपरेशन ऑफ खवा, बासुंदी, पनीर, श्रीखंड आणि कुल्फी. तर आपल्याला प्रोसिजरसाठी म्हणजे खवाची प्रोसिजर, बासुंदीची प्रोसिजर, पनीरची प्रोसिजर, श्रीखंडाची प्रोसिजर आणि कुल्फीची प्रोसिजर विचारली जाऊ शकते. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही IMP प्रोसिजर्स असतील तर तेही तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर हे झालं आपल्याला प्रोसिजरसाठी. तर आता आपण पाहूया आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लॉंग क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं. तर लॉंग क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन, enlist the different methods of cooling and explain any one. हे झाला आपला पहिला क्वेश्चन. तर आता सेकंड क्वेश्चन आपल्याला अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. तर डिफाइन मिल्क अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ मिल्क. हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन आपल्याला enlist the different platform test and explain any two किंवा any one oblique two. तर हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. तर आपल्याला चौथा क्वेश्चन हा एक्सप्लेन जर्बर सेंट्रीफ्यूज मेथड ऑफ फॅट एस्टिमेशन. एक्सप्लेन जर्बर सेंट्रीफ्यूज मेथड ऑफ फॅट एस्टिमेशन. हा झाला आपला चौथा क्वेश्चन. तर पाचवा क्वेश्चन आपल्याला एस्टिमेशन ऑफ ऍसिडिटी ऑफ मिल्क असा विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 5, एस्टिमेशन ऑफ ऍसिडिटी ऑफ मिल्क. तर हे झाले आपल्याला लॉंग क्वेश्चन. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही IMP क्वेश्चन असतील तर तेही विचारले जाऊ शकतात. ते आता तुमच्या एक्सटर्नल वर डिपेंड आहे. तर आता आपण बघूया आपल्याला स्पॉटिंग साठी काय काय विचारलं जाऊ शकतं. तर आपल्याला स्पॉटिंग मध्ये फर्स्ट तर आपल्याला प्लंगर विचारला जाऊ शकतो, पनीर प्रेस विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला करही म्हणजेच आयर्न करही पण विचारली जाऊ शकते. नंतर आपल्याला पिपेट, कुल्फी कोन, पण विचारलं जाऊ शकतं. नंतर आपल्याला
मिल्क कॅन पण विचारलं जाऊ शकतं. नंतर आपल्याला वेइंग बॅलन्स विचारलं जाऊ शकते. परत आपल्याला NaOH बॉटल म्हणजे मिल्कची जी काही NaOH बॉटल आहे ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. नंतर आपल्याला सायट्रिक ऍसिड पण विचारलं जाऊ शकतं. नंतर आपल्याला NaOH मिल्क सॅम्पल बॉटल आपण बघितलेली आहे. नंतर आपण अमाइल अल्कोहोल पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपल्याला स्पॉटिंग साठी. तर तुम्हाला कॉलेज लेवलला पण स्पॉटिंग दिलं जाणार आहे. हे फक्त आहे आपण AHDS या सब्जेक्टच्या किंवा या कोर्सच्या रिलेटेड आपल्याला स्पॉटिंग आहे. तुम्हाला कॉलेज लेवलला पण त्या कोर्स टीचरने तुम्हाला स्पॉटिंग हे सांगितलेलं असेल किंवा तुम्हाला स्पॉटिंग हे लॅबला ठेवलेलं असणार आहे. तर आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय विचारलं जाऊ शकतं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला डिफाइन मिल्क पाश्चरायझेशन नंतर आपल्याला होमोजेनायझेशन स्टँडर्डायझेशन पण विचारलं जाऊ शकतं. तर नंतर आपल्याला मिल्कची विस्कोस नंतर आपल्याला मिल्कची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण विचारली जाऊ शकते. नंतर आपल्याला बॉइलिंग पॉइंट ऑफ काऊ अँड बफेलो मिल्क पण विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपल्याला AHDS 232 प्रॅक्टिकलचा IMP क्वेश्चन स्पॉटिंग अँड ऑब्जेक्टिव्ह. तर हे जे क्वेश्चन आहेत ते आपण प्रॅक्टिकल मधून IMP क्वेश्चन काढलेले आहेत. तर तुम्हाला हे त्या तुमच्या कॉलेजच्या कोर्स टीचरने पण क्वेश्चन दिलेले जाऊ शकतात किंवा तुम्हाला स्पॉटिंग पण कॉलेजला लेवलला दिलं जातं. तर थँक्यू.